स्टुडंट, जसं मी दिवाळीच्या अगोदरच सूचना दिली होती की आपल्याला 9 नोव्हेंबर पासून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल असे सर्व व्हिडिओज बनवायला सुरुवात करायची आहे, त्यानुसार मी आज तुमच्या समोर आहे। तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी गोदावरी। हॅलो, हाय, वेलकम एव्हरीवन आफ्टर दिवाळी। आशा करते की सर्वांची दिवाळीचे वॅकेशन्स खूप छान जात असतील। तर आज अतिशय एक महत्त्वाचा पॉइंट मी घेऊन आलेली आहे, जो की रिक्वेस्टेड डिमांडिंग अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे, कारण पालकांची खूप डिमांड आहे की 10वीच्या मुलांचा अभ्यास नेमका कसा घ्यावा। 10वीच्या मुलांना पण समजत नाहीये की नेमका आपण अभ्यास कसा करायला पाहिजे। तर मुलांनो आणि पालकांनो, पुढचे 10 ते 15 मिनिटं हा जो वेळ असणार आहे, तर तो तुमचं म्हणजे विद्यार्थ्याचं किंवा पालक पाहत असतील तर त्यांच्या मुलांचं भविष्य घडवणारे हे 10 ते 15 मिनिट असणार आहेत। फक्त 10 ते 15 मिनिटं या पूर्ण सिरीज कडे लक्ष द्या, आजच्या व्हिडिओ कडे लक्ष द्या आणि 10 ते 15 मिनिटांमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे एक स्ट्रॅटेजी, ज्याच्यानुसार पालक सुद्धा आपल्या मुलांकडे थोडंसं लक्ष देतील। आणि आता पालकांना वेळ तर नसतो, हो की नाही, बरोबर आहे, परंतु तरी सुद्धा 10वीचं जर वर्ष असेल आपल्या पाल्याचं तर पालक थोडंसं तरी लक्ष देतातच। अगदी तुम्हाला फार वेळ द्यायचा नाही आहे पालकांनो, डोंट वरी। मला पण माहिती आहे की तुम्हाला खूप सारी कामं असतात, सो तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे। तो कसा तुम्ही देऊ शकणार आहात जेणेकरून की तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल करू शकणार आहात। चला तर मग बघूया कशा पद्धतीनं मुलं स्वतःहून अभ्यास करतील आणि पालक सुद्धा त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवतील, जेणेकरून मुलांचं भविष्य ते घडवू शकतील। चला तर बघूया। आता वेळ खूप कमी राहिलेला आहे, हा नोव्हेंबर महिना आहे, तर नोव्हेंबर महिन्याच्या या पुढील म्हणजे साधारणतः जानेवारी पर्यंत, कारण यावेळेस परीक्षा 10वीच्या लवकर होणार आहेत, सो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित परीक्षा सुरू होतील 10वीच्या सुद्धा। 12वीच्या परीक्षा तर ऑफकोर्स फेब्रुवारी मध्येच सुरू होणार आहेत, सो दोन्हीही एक्झाम 10वी आणि 12वीच्या या 15 दिवसांनी अलीकडे घेण्याचा बोर्डचा विचार आहे आणि त्यानुसार टाइम टेबल अजून आलेला नाही आहे, परंतु आपल्याला ह्या पूर्वसूचना अगोदरच मिळालेल्या आहेत। त्यानुसार जर आपण विचार केला तर आपल्याकडे आता समजा हा व्हिडिओ तुमच्याकडे 1-2 दिवसात पोहोचेल, गृहीत धरा आपण 15 नोव्हेंबर पासूनचा आपल्याकडे वेळ आहे, असं जरी गृहीत धरलं तुम्ही तरी 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी कंप्लीट। ओके, सो तुम्हाला साधारणतः फक्त आणि फक्त 2 महिन्याचा वेळ आहे। त्याच्यानंतरचा जो वेळ असणार आहे तो तुमच्या ओरल एक्झाम मध्ये वगैरे जाणार आहे। तर मग पालकांनी सुद्धा या कमीत कमी असणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये कसा अभ्यास घ्यायचा आहे बघा। आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती का, काहींना असं वाटेल, काही पालकांनाही असं वाटेल की आजपर्यंत माझ्या मुलांनी काही अभ्यास केलेला नाही, मुलांनाही असं वाटत असेल की अरे बापरे माझा अभ्यास तर 10-20% झालेला आहे, काहींना वाटेल माझा 50-60% झालेला आहे, काहींना वाटेल माझा 80% झालेला आहे। अभ्यास कितीही झालेला असो, ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी फुल ऑफ वर्किंग असणार आहे। चला बघूया मग काय करायचं आहे। सो सी स्टुडंट, पहिला महत्त्वाचा पॉइंट तुम्ही काय करणार आहात बघा, मी तुम्हाला फक्त 4 स्टेप्स सांगणार आहे, ज्यामध्ये मी विद्यार्थ्यांचा सहभाग पण सांगणार आहे आणि पालकांनी काय करायचं आहे हेही मी सांगणार आहे। आता तुम्ही म्हणाल कदाचित तुमचे काही जणांचे पालक वेळ देऊ शकत नसतील, तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय हेही आपण याच्यामध्ये सांगणार आहोत। सो विद्यार्थी आणि पालक दोघांनी मिळून जर हे काम केलं तर अति उत्तम असणार आहे। ओके, चला तर मी दोघांचाही सहभाग सांगणार आहे, तुम्ही नेमकं काय काय करणार आहात। तर बघा, साधारणतः वेळ जो आहे, आता याच्यामध्ये दिवसाच्या वेळेचे काही विभाजन मी केलेलं आहे, तो तुम्ही सकाळचा वेळ, ओके, अत्यंत सकाळ ज्याला आपण म्हणतो, सकाळी तुम्हाला साधारणतः 4 ते 6 किंवा तुम्ही जर थोडं उशिरा उठत असाल तर 5 ते 7 कोणताही सकाळचा उठल्यानंतरचा 2 तासाचा वेळ हा आपल्याला घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तर याच्यामध्ये बघा स्टुडंट्स, तुम्हाला करायचं आहे पाठांतर। ओके, या 4 ते 6 मध्ये तुम्ही करणार आहात पाठांतर। मग तुम्ही म्हणाल मॅडम कोणतं पाठांतर करू, वेळ खूप कमी राहिलेला आहे। तर स्टुडंट्स, मी सर्वांसाठी सांगते, पालकांनी पण या विषयाकडे लक्ष द्यायचं आहे की आपला पाल्य सकाळच्या वेळेला 4 ते 6 किंवा 5 ते 6च्या दरम्यान एका अवघड विषयाचं, तर आता तुम्ही ठरवायचं आहे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी की त्यांना ते विषय कोणते अवघड जातात। कदाचित तुम्हाला सामाजिक शास्त्र अवघड जात असेल, ओके, कदाचित तुम्हाला विज्ञान अवघड जात असेल, सायन्स अवघड जात असेल, पण मॅथ
मॅथ सोडून. ओके, मॅथ सोडून, मॅथचा अभ्यास करायचा नाही सकाळी 4 ते 6 मध्ये. सो 4 ते 6 मध्ये तुम्ही सामाजिक शास्त्र करू शकता, सायन्स करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला आणखी संस्कृत हार्ड जात असेल तर संस्कृत करू शकता. तुम्हाला जो विषय हार्ड जातो, काहींना मराठी हार्ड जाईल, काहींना इंग्रजी सुद्धा हार्ड जाईल. सो जो विषय तुम्हाला हार्ड जातो आणि जो काही पाठांतरासाठी आहे अशापैकी एक विषय तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्या विषयाचा अभ्यास तुम्हाला 4 ते 6 मध्ये, किंवा तुम्ही टाइम बघा, मी टाइम व्हॅरिंग ठेवलेले आहे. तुम्ही 4लाच उठलं पाहिजे असं नॉट नेसेसरी. ओके, सो तुम्ही 4ला उठाल तर 2 तास, 5ला उठाल तर पुढचे 2 तास, 6ला उठत असाल तर पुढचे 2 तास. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही 6ला उठावं. तुम्ही जितकं लवकर सकाळी उठून पाठांतर कराल तेवढं तुमच्यासाठी उत्तम वेळ असणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभ्यास हा केव्हाही खूप लक्षात राहतो. डोकं रात्रभर झोपून शांत झालेलं असतं, सकाळची वेळ शांत असते वगैरे सगळं तुम्हाला माहितीच आहे. ओके, सो 4 ते 6 मध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर अति उत्तम. आता हा झाला विद्यार्थ्यांचा अभ्यास. विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर अवघड असणारा जो विषय आहे, ओके, अवघड विषयाचं तुम्हाला याच्यामध्ये पाठांतर करायचं आहे. क्लिअर? सो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. मग त्यासाठी तुम्ही दररोज किती अभ्यास करणार आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे. ओके, आणि ते ऑटोमॅटिक होईल. कारण समजा तुम्हाला 10-1% अभ्यास झालेला असेल तर याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पहा की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय आहे. 7 नोव्हेंबर पासूनची स्ट्रॅटेजी मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेली की ज्यांचा अभ्यास काहीच झालेला नाहीये त्यांनी कशातनं अभ्यास करायचा आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि त्याच्यामध्ये मी सांगितलंय की कशाचा अभ्यास करायचा आहे. सो ज्यांनी आजपर्यंत काहीच अभ्यास केलेला नाहीये त्यांनी काय अभ्यास करायचा तर क्वेश्चन बँक मधून तुम्हाला अवघड जाणाऱ्या विषयांचे जे मी सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं क्वेश्चन बँक नुसार तुम्हाला सगळे प्रश्न लिहून काढायचे आणि त्याचा अभ्यास, त्याचं पाठांतर तुम्हाला सकाळी करायचंय. ज्याचा अभ्यास 50 ते 60%, 70% झालेला आहे पण काही भाग अवघड राहिलेला असेल तर त्याचं पाठांतर तुम्हाला या सकाळी वेळेत करायचं आहे. आता पालकांचा सहभाग काय मग याच्यामध्ये, तर पालकांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. बघा की तुम्ही जो अवघड विषय असणारा जो पाठांतर केलेला जो भाग आहे तर त्यातला एखादा प्रश्न मुलांना विचारायचा आहे. ओके, त्यांना पहिले विचारतील पालक आज कोणता अभ्यास केलाय सकाळी, किंवा आदल्या दिवशी रात्रीच ते ठरवून देतील की उद्याच्याला सकाळी उठून तू हे 2 धडे किंवा 4 धडे हे तू अभ्यास, किंवा हे अवघड जाणारे प्रश्न तू पाठ करून ठेव आणि मी तुला ते विचारेल. ओके, सो हे सकाळचा जे अभ्यास आहे त्यातला एखादा प्रश्न मुलांना तोंडी विचारा. ओके, एखादा प्रश्न मुलांना तोंडी विचारा जेणेकरून की तुमच्या मुलाला अभ्यास जो केलेला आहे तो त्याला परफेक्ट येतो आहे का, त्यातलं काहीतरी त्याला आठवत आहे का हे लक्षात येईल. आणि असं जर पालक करत असतील की नंतर विचारत असतील प्रश्न तर मुलं पण खूप केअरफुली अभ्यास करतात की नाही माझी मम्मी किंवा माझे पप्पा मला प्रश्न विचारतात, बाबा मला सांगता आलं पाहिजे. सो हे जे 2 तास ते अभ्यास करतील तर ते टाइमपास न करता खूप केअरफुली अभ्यास करतील. सो तुम्हाला खूप कमी वेळ द्यायचा आहे. तुम्हाला 2 तास बसायचं नाही पालकांनी फक्त एखादा प्रश्न तोंडी विचारायचा आहे जो त्यांनी पाठ केलेला आहे. त्यापैकी तुम्ही एखादा तोंडी विचारा आणि एखादा लेखी द्या. ओके, एखादा लिहिण्यासाठी द्या. ठीक आहे, म्हणजे एक प्रश्न तोंडी विचारायचा आहे आणि एक प्रश्न तुम्हाला लेखी द्यायचा आहे लिहायला, आणि लिहून त्याचं उत्तर तुम्ही त्या मुलांना त्यांना चेक करायला सांगा तुम्ही की बघ तुझे पाठ केलेले आहे ते करेक्ट आलेला आहे का. सो या पद्धतीनं तुम्हाला पालकांनी एवढा भाग या सकाळच्या पाठांतरावर करून घ्यायचा आहे. सो नेक्स्ट स्टेप कोणती राहणार आहे तर नेक्स्ट स्टेपचा जो तुमचा वेळ आहे बघा तर तो असणार आहे सकाळी 7 ते 12 किंवा 1च्या दरम्यान. ओके, सकाळी 7 ते 12 किंवा 1च्या दरम्यानचा जो वेळ असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही काय काय करायचे, विद्यार्थी या वेळेमध्ये काय काय करू शकतात. आणि बघा हा जो मी प्लॅन देते आहे तो जर तुम्ही अभ्यासलात तर मी सांगते ना तुम्हाला तुमचा अभ्यास कितीही कमी झालेला असो तरी सुद्धा तुम्ही अगदी 80% पर्यंत जाल, आणि तुमचा अभ्यास मीडियम झालेला असेल तर तुम्ही अगदी 95-98% पर्यंत जाल. नो डाऊट. फक्त स्ट्रॅटेजी पूर्ण ऐका आणि अगदी शब्द ऐकून त्याप्रमाणे फॉलोअप करा, आणि पालकांनी सुद्धा हे करून घ्यायचं आहे. सो 7 ते 12 किंवा 7 ते 1च्या दरम्यान तुम्ही काय करणार आहात. आता जनरली हा जो वेळ असतो पहा, सो स्टुडंट्सचा स्कूलचा टायमिंग असतो. जर तुमचा स्कूलचा टायमिंग असेल, तुम्ही स्कूलमध्ये जात असाल तरी सुद्धा
तुम्ही या गोष्टी करू शकणार आहात. तर तुम्ही इथे काय करायचं आहे, तर तुम्हाला यामध्ये गणित सोडवायचे आहे. ओके, गणित म्हणजे जो लेखी भाग तुम्ही सोडवू शकता किंवा तुम्ही करून पाहू शकता, हा भाग तुम्हाला 7 ते 12 मध्ये करायचा आहे. जसं की तुम्ही गणित सोडवू शकता, तुम्ही सायन्सच्या वेगवेगळ्या आकृत्या काढून पाहू शकता, 2-3 वेळेस त्या पुन्हा पुन्हा काढून पाहू शकता. अशा प्रकारे जो की लेखी भाग आहे, किंवा तुम्ही नकाशाचा अभ्यास करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे वेब डायग्राम असतात. ओके, वेब डायग्राम असतात, त्या वेब डायग्राम्सचा अभ्यास करू शकता, किंवा फरक स्पष्ट करा वगैरे यासारख्या जे की तुम्ही वेबच्या सहाय्याने, चार्ट्सच्या सहाय्याने ज्याचा अभ्यास तुम्ही करू शकता, ते चार्ट्स तुम्ही लिहून काढू शकता. अशा प्रकारचा जो लेखी भाग आहे, लेखी, तो तुम्ही सकाळी 7 ते 1 च्या दरम्यान तुम्ही करायचा आहे. आता काही स्टुडंट्स म्हणतील मॅडम शाळा, सो जर तुम्ही शाळेत जात असाल 7 ते 12 मध्ये, 7 ते 1 मध्ये, तर मला माहिती आहे की इथून पुढे स्टुडंट शाळेला सहसा बंक मारतात, सहसा मुलं स्कूल करत नाहीत, किंवा जरी केलं तुम्ही तरी शाळेच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता. कारण शाळेमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये वेळ मिळतो. सो जो हा मधला वेळ आहे, तो वेळ तुम्हाला वाया घालवायचा नाहीये. त्या वेळेमध्ये तुम्ही अगदी मुलं मैत्रिणींसोबत गप्पा मारत मारत सुद्धा हा भाग प्रिपेअर करू शकता, किंवा मैत्रिणींना समजावून सांगू शकता. सो हा भाग तुम्ही करायचा आहे. सो आता इथे पालक काय करू शकतात, आज शाळेमध्ये जर मुलं गेलेली असतील किंवा न गेलेली असतील तरी 7 ते 12 मध्ये जो मी हा भाग सांगितलेला आहे, तो मुलांनी आज काय केलेला आहे हे पालकांनी तपासायचं आहे. ओके, पालकांनी तपासायचंच आहे की चला बेटा आजचा अभ्यास काय केलेला आहे दाखव, आज 7 ते 12 मध्ये तू काय केलेलं आहेस. सो हे तुम्ही फक्त पाहायचं आहे. तुम्हाला 5च मिनिटं लागतील. त्यांनी केलं आहे का नाही केलं आहे, त्यांना नोटबुक, वह्या, पुस्तकं काय ते आणायला सांगा, आणि त्यांनी ते लिहिलंय का. हा भाग लेखी आहे, त्यामुळे तो तुम्हाला काढलेला फक्त पाहायचा आहे की मुलांनी काय काढलेलं आहे. सो तुम्ही एवढं जर केलं तर मुलं बरोबर 7 ते 12च्या दरम्यानचा वेळ जो आहे तो रिकामा घालवणार नाही. तिथं ते काही ना काहीतरी लेखी काम करतील, आणि ते लेखी काम फक्त तुम्ही तपासत राहायचंय. सो मी तुम्हाला म्हटलं पालकांना जास्त वेळ द्यायचा नाही आहे. सो नेक्स्ट स्टेप आपण पाहू. आता इथे तुम्ही बराचसा भाग हा तुम्हाला आणखी दुसराही काही करायचा असेल तुम्ही करू शकता. जसं की इंग्रजीचे ग्रामर असेल तर ग्रामरचे सेंटेन्सेस वगैरे तुम्ही इथे सोडवून पाहू शकता. म्हणजे लेखी भाग तुम्ही अजून तुमचा कोणता लेखी भाग घेऊ शकता. सकाळी पाठांतर केलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्ही लिहून काढू शकता. सो असं तुम्ही मॅनेज तुमच्या पद्धतीनं करायचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून, गायडन्स म्हणून काही भाग मी तुम्हाला इथे सांगते आहे. सो स्टुडंट्स, नेक्स्ट स्टेप राहणार आहे आपली आता थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे. ही झाली आपली सेकंड स्टेप. त्यानंतर आपण पाहूया थर्ड स्टेप आपल्याला काय करायची आहे. ओके, थर्ड स्टेप मध्ये बघा तुमचा टाइम राहणार आहे साधारणतः, आता हा 1 पर्यंतचा आहे, आपण इथे 2 ते 6 हा वेळ घेऊया. क्लिअर. 1 ते 2 मध्ये आपण ब्रेक किंवा जेवणाचा वेळ वगैरे टायमिंग आपण, किंवा तुम्हाला थोडासा आराम यासारख्या गोष्टींसाठी ठेवूया. 2 ते 6चा वेळ, 2 ते 6चा वेळ जो आहे. आता काही जण म्हणतील की मॅम आमचे कोचिंग क्लासेस वगैरे असतात, सो 2 ते 6 मध्ये काय, तर कुणाचेही कोचिंग क्लासेस हे एवढे सलग नसतात आहे ना. सो तुम्हाला मधला वेळ जो आहे तो मिळणारच आहे. मग ह्या 2 ते 6 मध्ये तुम्ही काय करायचं आहे. सो विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बघा ह्या 2 ते 6 मध्ये. सो 2 ते 6 मध्ये तुम्हाला एका विषयाचं रिव्हिजन करायचं आहे. एक विषय निवडायचा आहे. ओके, एक विषय, आणि त्याचं तुम्हाला फुल्ली रिव्हिजन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आमचा पूर्ण अभ्यासच झालेला नसेल तर तुम्हाला जेवढं झालेला आहे अभ्यास तेवढ्या ह्याचं रिव्हिजन करायचं आहे, आणि राहिलेला जो भाग आहे तो ओव्हरलुक करा. ओव्हरलुक करायचं म्हणजे काय करायचं, तर 2-3 प्रश्न प्रत्येक लेसन मधले वाचत राहा. फारसा अभ्यास कदाचित राहिलेला नसेल, राहिला असेल तर ज्यांचा राहिलेला अभ्यास आहे किंवा ज्यांनी बिलकुलच अभ्यास केलेला नाही त्यांच्यासाठीची स्पेशल स्ट्रॅटेजी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की काहीच अभ्यास झाला नसेल तर फुल कन्सेप्ट, फुल सिलेबस कसा कव्हर करायचा याचा तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकेल. याआधी 10वीचा अभ्यास सोडून इतर मुलांना जर अभ्यास करायचा असेल, पालकांना कळत नसेल मुलांनी कसा अभ्यास करावा, तर हा एक व्हिडिओ होता पहा की मुलं स्वतःहून अभ्यास करतील. खूप सध्या व्हायरल होत चाललेला हा व्हिडिओ आहे. जवळपास 3-4 लाखाच्या जवळपास व्ह्यूअर्स आहेत त्याचे.
त्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे की मुलं कशा पद्धतीने स्वतःहून अभ्यासाला बसतील, 10वी पर्यंतचे मुलं. सो तोही व्हिडिओ पालकांनी जरूर पाहावा, जेणेकरून तुम्हाला कळेल तुमची जर 10वीच्या अगोदरची मुलं असतील तर ती अभ्यास करत नसतील तर ती कसं करतील. सो त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. सो हा व्हिडिओ सुद्धा जरूर पाहायचा आहे. हा आहे स्पेशली फॉर 10th स्टुडंट. ओके. सो 2 ते 6 मध्ये तुम्हाला एका विषयाचं रिव्हिजन करायचं आहे. हा विषय तुम्ही मनाने निवडायचा आहे. शक्यतोवर मी तुम्हाला सजेस्ट करेल की जो अवघड विषय आहे तो सर्वात पहिले घ्या. ओके, रिव्हिजन साठी सुद्धा. आणि रिव्हिजन करत असताना सपोज मला विज्ञान अवघड जातं तर विज्ञान आधी घ्या. विज्ञानचं टोटल रिव्हिजन करा, जेवढे लेसन झालेले आहेत त्याचं रिव्हिजन करा. आणि समजा 2-3 लेसनचा अभ्यासच झालेला नसेल तर ते थोडं थोडं वाचा. ओके, 2-4 महत्वाचे प्रश्न वाचा. अपेक्षित सारख्या बुक्सचा, नवनीतच्या अपेक्षितचा तुम्ही अभ्यासाला उपयोग करून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये की इसवी सन वगैरे दिलेले असतात. ते इसवी सनला आलेले म्हणजे की मागील परीक्षांना PYQ ला आलेले जे प्रश्न असतात त्याचा अभ्यास करू शकता. अशा पद्धतीने टोटल रिव्हिजन पूर्ण करा. क्लिअर. सो एका विषयाचं टोटल रिव्हिजन पूर्ण करणं झाल्याच्या नंतर तुमची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, किंवा इथे तुम्हाला पालकांनी नेमकं काय करायचं आहे. सो हा जो भाग आहे जो की एका विषयाचं टोटल रिव्हिजन त्यांनी करायला सांगितलेला आहे किंवा तुम्ही ठरवलेला आहे किंवा पालकांनी विषय निवडून दिलेला आहे, तर त्याचं रिव्हिजन केलं का. ओके, हे रिव्हिजन केलं का नाही ते तपासा. पालकांचं काम काय आहे. सो पालकांनी जस्ट मुलांना विचारायचंय आजचा विषय कोणता ठरला होता रिव्हिजन करण्याचा, त्याचं रिव्हिजन तू केलंस का, तू किती केलेलं आहेस, तू किती चॅप्टर वाचलेले आहेस, केलं का नाही केलं. एवढं जरी डेली तुम्ही काम केलेलं आहे, बघा मी पालकांच्या कॉलम मधले पॉइंट बघा, तुम्हाला फक्त 5 मिनिटं द्यायची आहे. सो दिवसभरातून तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ 5-5 मिनिटाचा एका वेळेला तुम्ही नक्कीच देऊ शकता. घरात जे कोणी असेल त्यांनी वेळ दिला तरी चालतो, दोघांनी वाटप करून घ्या, मम्मी आणि पप्पांनी. सो अशा पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता. घरी मोठे बहीण भाऊ असतील त्यांनाही पालकत्वाचं काम तुम्ही देऊ शकता. सो हा भाग जो आहे तो वाटप करून द्या. कोणी पाहायचंय अभ्यासाचं, सपोज की रिव्हिजन केलं का नाही, तुम्ही दिवसा नसाल घरी तर तुम्ही मोठे बहीण भाऊ जे आहेत त्यांच्याकडे हे काम सोपवा की बघ तुझ्या दीदीने याचा अभ्यास केला का आजचा, हे काम तू पाहायचं आज. मग सो 2 ते 6 चा अभ्यास झाल्यावर विचारा त्यांना की हा अभ्यास तुमचा कंप्लीट करणं झालेला आहे का. किंवा घरी मम्मी जर असेल तर 2 ते 6 च्या वेळेमध्ये तुमचे मुलं मुली रिव्हिजन करत आहेत का नाही हे अधूनमधून पाहत राहा. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न येतो पहा की एवढा वेळ मी दिलेला आहे 7 ते 12, 2 ते 6, एवढं सलग बसायचं का मॅम, किती बोर होईल. सो असं काही नेसेसरी नाहीये. तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेऊ शकता 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा. बोर झालं तर तुम्ही व्हिडिओज पाहू शकता इंग्लिश सारख्या विषयाचा, ग्रामर सारख्या विषयाचा, किंवा तुम्हाला जो कोणता हार्ड टॉपिक जातो त्याचा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहू शकता. फक्त एवढंच करायचं आहे, व्हिडिओ पाहत असताना कंट्रोल युअर सेल्फ. तुम्हाला कंट्रोल करायचं आहे, कारण तुम्ही इतर दुसऱ्या गोष्टी पाहत बसायचं नाही आहे. फक्त अभ्यासाचंच तुम्ही युट्यूबवर पाहू शकता, अभ्यास करू शकता. पण ते कसं असतं, थोडंसं मनोरंजन पण होतं तुमचं आणि अभ्यासाला ब्रेक दिल्यासारखं पण होतं आणि अभ्यासही होतो. सो इन बिटवीन जो वेळ असेल 2 ते 6 मध्ये जेव्हा बोर होईल, सलग 1 तास अभ्यास केला, आता थोडा 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. सो जरूर 10 मिनिटामध्ये कुठलाही एखादा टॉपिक पहा हार्ड जाणारा तुम्हाला आणि तो टॉपिक तुमचा अभ्यास पण होईल आणि थोडंसं मनोरंजन पण होईल. ओके. किंवा तुम्ही 5-10 मिनिटं उठू शकता, तोंडावर पाणी वगैरे मारू शकता, तुम्ही एखादा स्नॅक टाईप कुठलाही आयटम खाऊ शकता. अशा पद्धतीने 5-10 मिनिटाचा ब्रेक तुम्ही जरूर घेऊ शकता. सो हे झालं तुमचं 2 ते 6 मधलं रिव्हिजन. त्याच्यानंतर आपली 4th स्टेप असणार आहे आणि त्याचा टाइम देते आहे मी तुम्हाला 8 ते 10. ओके. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, 8 ते 10 मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी मी सांगते आहे दररोज एक पेपर सोडवायचा आहे. दररोज एक पेपर सोडवणे. आता तुम्ही म्हणाल मॅडम कसं, आम्हाला येईल का, आम्हाला जमेल का. वेट तुम्हाला मी सगळं सांगणार आहे की तुम्ही काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की हा व्हिडिओ सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. ज्यांचा 10-20% अभ्यास झालाय, ज्यांनी काहीच नाही अभ्यास केलाय त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांचा भरपूर अभ्यास झालेला आहे 70-80% झालेला आहे पण त्यांना 95%च्या वर मार्क्स हवे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा.
तर मग आता दररोज एक पेपर सोडवायचा आहे, कसा सोडवावा मॅडम? अभ्यासच पूर्ण झालेला नाही आहे, अजून समाधानकारक अभ्यास कुणाचाच झालेला नसतो है ना, पण तरी आपल्याला सोडवायचा आहे. मग आता हा कसा सोडवायचा आहे आणि पालकांनी पण याच्याकडे विशेष करून ह्या 4th स्टेपकडे पालकांनी लक्ष द्यायचंय. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल नाही का, खूप हेल्पफुल आहे हा व्हिडिओ, खूप शेअर करा. कारण कसं होतं माहिती का की विद्यार्थी योग्य गायडन्सच्या अभावामुळे विद्यार्थी मागे पडतात. त्यांना नेमकं काय करावं यावेळेला ते खूप गोंधळून गेलेले असतात मुलं. त्यामुळे मी सजेस्ट करेल की ज्यांच्या कुणाच्या हा व्हिडिओ पाहण्यात येईल आणि ज्यांच्या आपापसामधले जे कोणी रिलेटिव्ह फ्रेंड सर्कल यामध्ये कोणी 10th ला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. त्यांना हा खूप 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 इम्पॉर्टंट ठरणार आहे, खूप हेल्पफुल ठरणार आहे. कारण एकदा का त्यांनी हा व्हिडिओ पाहिला की या पद्धतीने ते नक्की अभ्यास करणार आहेत, मला गॅरंटी आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका की हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आणि तुम्हाला याची हेल्प होते आहे का नाही. तुम्हाला आणखी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगायची की आपण 10वीचा अभ्यास आजपासून सुरू केलेला आहे. ऑलरेडी हा घटक मी त्यासाठीच घेतलेला होता. आता इथून पुढे सर्व विषयांचे आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत. त्यामुळे इथून पुढे दररोज माझे व्हिडिओज तर येत राहणारच आहेत. 10वीचे संपूर्ण. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक तो बनताही है. केलंच असेल नसेल तर जरूर करणार आहात, मला माहिती आहे, कारण व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे. सो इथून पुढचे आपण दररोजचे व्हिडिओज घेतच राहणार आहोत. तर मग बघूया आपण ह्या 4th स्टेप मध्ये पेपर कसे सोडवायचे आहेत आपल्याला. ओके, दररोज एक पेपर सोडवायचा आहे. कोणता सोडवूया मग? तर पुन्हा तेच पॉइंट, जो अवघड विषय जातो तुम्हाला. ओके, जो अवघड विषय जातो त्याचा अगोदर विषय निवडा. मग मी म्हटल्याप्रमाणे बघा, जर तुम्ही एका विषयाचं रिव्हिजन करायला घेतलेलं असेल तर तोच विषय निवडा नाही का, म्हणजे याचं रिव्हिजन फुल्ली झालेलं असेल. हाच इथं विषय जो रिव्हिजनला घेणार आहात तो सकाळी पाठांतराला पण घ्या. म्हणजे सरासरी एक विषय एका दिवशी या पद्धतीने तुम्ही जर अवघड विषय करायला सुरुवात केली तर बेस्ट राहणार आहे. सो या मेथडने तुम्हाला दररोज एक पेपर सोडवायचा आहे. सो सकाळी जो अवघड विषय धरलेला आहे तो पुन्हा 2 ते 6 मध्ये त्याच विषयाचं फुल्ली रिव्हिजन करा आणि पुन्हा त्याच विषयाचा मागील वर्षांचा पेपर, मागील वर्षांचा मार्च 2024, मार्च 2023 किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सुद्धा परीक्षा झालेल्या असतात. वर्षभरातून बोर्डच्या 2 परीक्षा होतात, एक सप्लिमेंटरीची एक्झाम असते आणि एक रेग्युलर. सो 2-2 असतात, एका वर्षात 2-2 पेपर्स झालेले आहेत. तो मागच्या PYQ मधला कुठलाही एक प्रश्नपत्रिका घ्या आणि ती सोडवायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाल मॅडम काही वेळेस असं होतं ना की आम्हाला नाही येत, काही विद्यार्थ्यांचा 50% अभ्यास झालेला असेल, त्यांना वाटतं मग कशाला पेपर सोडवू मी, मला तर काहीच येत नाही, मला थोडंसंच येतं, मग मी कसं करू. तर स्टुडंट त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, ज्यांचा अभ्यास 50% झालेला आहे, पेपर पाहिल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की अरे अच्छा मला यातलं फारसं काही येत नाही, मग कशाला सोडवू आता. मग मुलं काय करतात, तो पेपर ठेवून देतात, सोडवत नाहीत, काही नाही, आणि शिवाय अपसेट होतात की मला काहीच येईना पेपर मधलं. सो असं नाही करायचं आहे. तुम्ही जरी दिवसभर त्याच विषयाचा अभ्यास केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला 50% येते ना, जे येतं मनाने ते मनाने सोडवायचं आहे. आणि जे त्या पेपर मधलं तुम्हाला जमत नाहीये ते तुम्ही तुमच्या समोरच्या ज्या काही नोट्स असतील, गाईड्स असतील किंवा कोचिंग क्लासच्या नोट्स असतील, कोणत्याही असो, त्या तुम्ही काढायच्या आहेत आणि त्याचं आन्सर अगदी पाहून लिहायचं आहे. नो प्रॉब्लेम. सुरुवातीचे पेपर्स जे आहेत प्रत्येक विषयाचे 2-2 पेपर सोडवणं होईपर्यंत तुम्ही या पद्धतीनं राहिलेला भाग जो येतोय तो मनाने लिहायचा आहे आणि जो भाग येत नाही आहे तो तुम्ही पाहून लिहिला तरी चालेल. हे चेक करायला द्यायची गरज नाही आहे तुम्हाला, कारण यातला तुम्ही पाहून लिहिलेला भाग असेल. पण तुमचं या पद्धतीनं रिव्हिजन होणार आहे आणि तुम्ही डिमोटिवेट होणार नाही की बाबा अर्ध चाललं अर्ध नाही आलं. तर ही तुमची प्रॅक्टिस आहे. सो त्यासाठी तुम्हाला अर्धा जरी भाग झालेला असेल तरी सुद्धा 50% येत असेल, पण जेवढा येतो तेवढा न पाहता सोडवा. ओके, आणि जो येत नाही तो थोडासा पाहून सोडवला तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पहिले 2-3 पेपर्स या पद्धतीनं सोडवा आणि नंतरचे 2-3 पेपर्स मात्र पूर्णपणे अभ्यास झाल्यावर पूर्णपणे न पाहता सोडवायचे आहेत. सो या पद्धतीनं पेपर सोडवायचा आहे. आता राहिला की पालकांनी काय करायचं आहे. सो स्टुडंट बघा, याच्यामध्ये खूप महत्त्वाची वेळ आहे, महत्त्वाची गोष्ट असते पालकांसाठी इथे बरं का. तर पालकांनी काय करायचं आहे, ह्या पेपर मधला प्रत्येक प्रश्न सोडवला आहे का हे पालकांनी पाहायचं आहे. प्रत्येक प्रश्न सोडवला आहे का.
सो मग पालकांना काय करावं लागेल? पालकांना अगोदर हातात प्रश्नपत्रिका घ्यावी लागेल. जी मुलांनी पेपर सोडवलेला आहे ती प्रश्नपत्रिका हातात घ्या आणि प्रत्येक प्रश्न सोडवला आहे का हे तपासा. ओके, पालकाचं हे महत्त्वाचं काम आहे. प्रश्नपत्रिका घ्या, उत्तरपत्रिका घ्या, प्रत्येक बीट सोडवलंय का, प्रत्येक बीट सोडवलंय का हे व्यवस्थित चेक करा. मुलं काय करतात, सांगितले बाबा पालक पाहणार आहेत म्हणून एक दोन प्रश्न सोडवतील, मधले सोडून देतील आणि मग झाला म्हणतील पेपर आणि उठतील, असेही पाल्य असतात. त्यामुळे मला वाटतं काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही. मुलांना कंटाळा आलेला असतो तर ते सोडतात आणि सोडून देऊन जातात. सो त्यासाठी पालकांनी जर असं पाहत राहिलं, बघा या पद्धतीने पालकांनी जर सकाळपासून मुलांवर 5-5 मिनिटाचाच वॉच जरी ठेवला, जर डेली हे काम पालकांनी पाहत राहिले तर विद्यार्थी दिवसभरातला बिलकुल वेळ वाया घालवणार नाही आणि त्यांना माहित असणार आहे की नक्की आपलं कोणी ना कोणीतरी बघतो. आणि जर त्यांनी नाही केलेलं असेल तर त्यांना तुम्ही एखादी शिक्षा म्हणून त्यांचं आवडतं काम त्यांना बाजूला ठेवायला लावा. मोबाईल पाहत असतील तर मोबाईल देऊ नका त्यांना. ते टीव्ही पाहत असतील तर त्यांना टीव्ही पाहायचा नाही म्हणून सांगा. अशा छोट्या मोठ्या शिक्षा त्यांना करू शकता जर त्यांनी दिवसभरातला हा अभ्यास नाही केला तर. फक्त आजारी असाल तरच पालक त्यांना एक्सक्यूज करतील. बाकी सगळीकडे मात्र पालकांनी या 4ही स्टेप याच पद्धतीनं फॉलो करायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा याच मेथडने या सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. आणि स्टुडंट्स, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्किप करत करत पाहता. सो हा व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून पहा, कारण मी प्रत्येक पॉइंटला महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो जर तुम्ही स्किप करून पाहिलेला असेल तर पहिल्यापासून पुन्हा लावा आणि अगदी डिटेल ऐका. एक वेळेस पूर्ण डिटेल व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला समजेल, तुमचा एकही पॉइंट मिस होणार नाही आणि फक्त या 4च स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. टायमिंग जे आहेत तुमचे हे मी केवळ एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. तुम्ही ते चेंज करू शकता. तुम्ही तुमच्या दिवसात तुम्हाला कसा वेळ मिळतो त्याच्यानुसार तुम्ही हे टायमिंग जे आहे ते चेंज करू शकता. तुम्हाला इथे 2 ते 6 वेळ मिळत नसेल, तुम्ही हा चेंज करू शकता. 7 ते 12 इथे वेळ मिळत नसेल, तुमचा स्वतःचा टाइम टेबल तुम्ही स्वतः बनवू शकता. ओके, आणि त्या पद्धतीनं फक्त हे ज्या मी 4 गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या टाइम टेबल मध्ये फिट बसवा आणि ह्या 4 गोष्टी तुम्ही नक्की करा. पालकांनी सुद्धा ह्या 4 गोष्टी पाहायच्या आहेत. आणि मला वाटतं की या पद्धतीनं जर मुलांचा अभ्यास घेतला पालकांनी तर कोणताच विद्यार्थी हा कमी मार्क घेऊन घरात बसलेला तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्हाला टेन्शन सुद्धा अजिबात येणार नाही. विद्यार्थ्याला पण येणार नाही आणि पालकांना सुद्धा येणार नाही. सो या आधीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे की मुलं स्वतःहून अभ्यास कसा करतील. जो 9वी 10वी पर्यंतचे जे मुलं आहेत ते अभ्यास करत नसतील तर हा एक स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे जो की सध्या खूप व्हायरल आहे. तोही व्हिडिओ जरूर पहा. म्हणजे तुमचे 9वी पर्यंतचे पाल्य जर असतील तर त्यांच्यासाठी तो अभ्यास कसा घ्यावा तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इथून पुढची 10वीची जी संपूर्ण आपला अभ्यास असणार आहे तो आपण डेली घेणारच आहोत. तर तो व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका कारण येणारे व्हिडिओज अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.